वाघ तिन्ही मान्यवरांचं मी यावेळेला स्वागत करतो। रवींद्र धंगेकर आपल्यापासून सुरुवात करेल। तुम्ही रस्त्यावरती उतरलेला होता, तुम्ही आवाज उठवण्याचा प्रयत्न केला, मात्र एका बाजूला बिल्डर नंतर आता ईमेल पाठवलेला आहे आणि व्यवहार रद्द करण्यासंदर्भातली मागणी केलेली आहे। हे प्रकरण या ठिकाणी शमत आहे असं तुम्हाला वाटतं का? नाही, याच्यामध्ये माझी प्रामाणिक विनंती आहे की हे विद्येचं माहेरघर आहे आणि विद्येच्या माहेरघरामध्ये जर एखादा जैन बोर्डिंग उद्ध्वस्त होत असेल, जे वर्षानुवर्ष त्या ठिकाणी विद्यार्थी शिकत असतील आणि त्यांच्या ह्या बोर्डिंगच्या संदर्भात जर संचालकांनी जर चुकीचं काम केलं असेल आणि जर केलं असेल ना, केलंच होतं आणि मग ह्या आज मी त्या जैन मंदिर मध्ये गेलो आणि ज्या वेळेला ती संस्था पाहिली मी, तर प्रत्येक दगड बोलत होता की मी इथनं माणसं तयार केली, विद्यार्थी तयार केले आणि मला अशा पद्धतीनं बिल्डरच्या घेऱ्यात टाकलेलं आहे आणि हे सगळं भावना त्या ठिकाणी सगळ्यांच्या अडकल्या आहेत आणि तो जो व्यवहार झालाय तो अत्यंत चुकीचा आहे। आणि ज्या पद्धतीने गतिमान व्यवहार झाला, मग बँक असेल, रजिस्टर ऑफिस असेल, महानगरपालिका असेल आणि ही सगळी लोक ही कारणीभूत होते, हे सिद्ध झालेलं आहे। आणि त्यामुळं ज्या वेळेला सर्व समाज रस्त्यावर येतोय आणि जनरेटा निर्माण होतो त्यावेळेला सगळ्यांनाही तिथं मान खाली घालावी लागते आणि मान खाली निर्णय घेतलेला आहे आणि जो निर्णय घेतला तो निर्णय आज त्यांनी मेल पाठवला, मला 230 कोटी रुपये द्या, पण हे 230 कोटी रुपये आल्या कुठनं ह्याची चौकशी झाली पाहिजे आणि याच्यामध्ये माननीय आमचे नेते सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी लक्ष घालावं आणि ह्याच्यामध्ये जो चुकीचा माणूस असेल त्याला जेलची तुरुंगाची वारी दाखवावी अशी मला त्यांची तुमच्या माध्यमातून विनंती आहे। बरोबर आहे। आपण एका बाजूला लोकशाही मराठीच्या माध्यमातून ही विनंती करताय। अवधूत वाघ आपल्याकडे येईल। अवधूतजी, व्यवहाराची वैधता यावरच काही प्रश्न उपस्थित झाल्याचं आपण पाहतोय। मुरलीधर मोहोळ यांचं नाव येणं, त्यानंतर त्यांनी जैन मुनींची घेतलेली भेट